महानगरपालिकेची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। सर्व उमेदवार हे बऱ्यापैकी आता मतदारांपर्यंत पोहोचलेले आहेत। आता आपण प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनी या भागामध्ये आलेलो आहोत आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत। त्यांचा प्रचार नेमका कसा सुरू आहे, कारण की आता 2 दिवस मतदानाला राहिलेले आहेत। काय सांगाल, कसा प्रचार सुरू आहे आणि काय नेमके मतदार म्हणतायत? आम्ही त्यामध्ये आम्ही 4 उमेदवार आहोत। अ गटामध्ये अभिजित राजेंद्र दगडे, ब गटामध्ये सौ जयश्रीताई गजाननराव मारणे, क गटामध्ये सौ सुजाताताई सूर्यकांत भुंडे आणि ड गटामध्ये मी स्वतः शंकर दत्तात्रय केमसे। आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिलेली आहे आणि आमचं चिन्ह आहे घड्याळ। आता आम्ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये फिरतोय। फिरताना आमच्या एक लक्षात आले की आम्हालाही वाटत नव्हतं इतकं की अरे अशी इतकी सुपीक जमीन झालेली आहे काय। याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या जे पूर्वी नगरसेवक होते इथं त्यांनी काहीच काम केलेलं नाही आणि लोकांची चिडचिड चालू आहे। त्यातल्या त्यात तर बावधन बुद्रुक मध्ये जिथं बावधन बुद्रुक मधले नगरसेवक आणि त्यांनी तिथं जे मूलभूत गरज आहे माणसांची ते म्हणजे पाणी, रस्ता, ड्रेनेज याची काहीही व्यवस्था केली नाही आणि ह्या बाकीच्या नाही झाल्या तर पिण्याच्या पाण्याची तर व्यवस्था 100% केली गेली पाहिजे होती, परंतु त्यांनी ती न करता बानेर बालेवाडी पाषाणला पाणी चांदी चौकातल्या टाकीचं पाठवलं, परंतु बावधन बुद्रुकला त्यांनी पाणीच पाठवलं नाही। त्याचं कारण शोधलं आम्ही नागरिकांशी चर्चा करतोय, बोलतोय बावधन बुद्रुक बावधन खुर्द भुसारी कॉलनीमध्ये। तर बावधन बुद्रुक बाबत आणि बावधन खुर्द बाबत असं कळलंय की नागरिक सांगतात की हे जे टँकर माफिया झालेत हे टँकर माफिया अन्य कोण नाही तर टँकर माफिया हेच नगरसेवक आहेत, यांचेच टँकर आहेत, यांचेच नातेवाईकांचे मित्रमंडळींचे यांनी टँकर केलेत। आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तुम्हाला नावासकट सांगतो, गंगा लिजंड अशी ही गंगा लिजंड, त्यानंतर स्टारगेज, त्यानंतर पुराणिक, त्यानंतर आर्बेनिया या सोसायट्यांमध्ये आम्ही मोठ्या सोसायटी आहेत त्यात फिरलो तर प्रत्येक सोसायटीचा दर महिन्याचा टँकरचा खर्च आहे 8 ते 9 लाख रुपये। आणि बावधन बुद्रुक गावठाणात आम्ही गेलो। आता गावठाणाला तरी पाणी द्यायला पाहिजे ना, तर गावठाणालाही पाणी दिलं जात नाहीये। फक्त हे म्हणजे झारीतले शुक्राचार्य हे सगळे नगरसेवक झालेत। त्यामुळे काय झाले, नागरिकांमध्ये फार मोठा उद्रेक आहे। फक्त नागरिक 15 तारखेची वाट बघतायत। 15 तारखेला सगळ्या नागरिकांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही निवडून आणणार तुम्हालाच, आम्ही फक्त घड्याळाच्या चिन्ह पुढचंच बटन दाबणार, अ ब क ड। तुम्ही काय आश्वासन देताय मग मतदारांना? तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवताय तर मतदारांना तुम्ही काय सांगताय? जसं त्यांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम अजितदादा आणि पक्षाने मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। मी सुजाता सूर्यकांत भुंडे, प्रभाग क्रमांक 10 क मधून आहे। आश्वासन म्हणायचं झालं तर जी स्थानिक पातळीवर इथल्या स्थानिक नगरसेवकांनी जी कामे करायला हवी होती ती कोणतीच कामे इथल्या नगरसेवकांनी केलेली नाहीये। तर जे मूलभूत गरजा असतात आपल्या, पाणी असो, ड्रेनेज असो, स्ट्रीट लाईट, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, ट्रॅफिकची समस्या आहे, ह्या बऱ्याच समस्या आम्हाला प्रचारादरम्यान फिरताना जाणवल्या। तर ज्या नागरिकांच्या समस्या आहे त्या सर्व समस्या आम्ही सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। शब्द दिला त्याला, शब्द दिलेला म्हणजे ते 100% आम्ही करणारच आहोत, कारण स्थानिक नगरसेवकांनी आपल्या पूर्ण प्रभागाची एवढी दुर्दशा केलेली ना, त्यामुळे ते येतात आमच्या जवळ नागरिक आणि त्यांच्या समस्या मांडतात आणि ते आम्ही पूर्णपणे 100% सोडवणारच आहोत। प्रभाग सगळा फिरून झालाय का? नेमकं काय वातावरण आहे? वातावरण राष्ट्रवादीला अत्यंत पोषक वातावरण बावधन भुसारी, बावधन खुर्द, सागर कॉलनी, शास्त्रीनगर या भागामध्ये आहे। प्रथमतः मी आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल आपले स्वागत करतो। माननीय अजितदादा आणि पॅनल प्रमुख आमचे शंकर केमसे यांच्या माध्यमातून आम्ही आता इलेक्शनला सामोरे जात आहोत। मी बावधन बुद्रुकचा रहिवासी असून बावधन बुद्रुकची परिस्थिती ज्याप्रमाणे शंकर केमसे यांनी सांगितली की पाणी तर मूलभूत आहेच, बावधन बुद्रुक आणि बावधन खुर्दला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लाईटीचा, की लोड शेडिंग ग्रामीण भागासारखं होते। तिथं 7 ते 8 वर्षापासून वारंवार मागणी करून सबस्टेशन होत नाहीये। ज्यावेळेस एखादा इच्छुक जातो की मी तुमचं रोडचं काम करतो, सबस्टेशनचं काम करतो, त्यावेळेस पहिले जे होते, आम्हाला नाव नाही घ्यायचं, ते मग येतात की आम्ही पण करू। आम्ही 17 नोव्हेंबर 2025 रोजी
स्थानिक आमदार शंकर मांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जाऊन जी जागा होती 159 सर्वे नंबर बावधन गायरानाची, की आम्ही ती अप्रूव्ह झाली जागा. पारेशनचा थोडा प्रॉब्लेम होता. कालच्या सभेनंतर मान्य अजितदादांनी सांगितलं की हिमालयात त्या भागामध्ये लाईटीचा प्रश्न सुटतो, उत्तराखंडमध्ये लाईटीचा प्रश्न सुटतो, कसं पण डोंगर असू देत, तुमची जागा सुटत नाही. तर अजितदादांनी आम्हाला हमी दिलेली आहे की इलेक्शन झालं की 15 दिवसात पहिला तुमचा प्रोजेक्ट चालू करून देईल. जेवढा वेळ लागेल बनायला तेवढा वेळ लागेल. त्यानंतर बावधनकरांचा सर्व लाईटीचा प्रश्न सुटेल. बावधनमध्ये हाय क्लास लोक राहतात, मिडल क्लास राहतात, कंपन्या आहेत, IT वाले लोक आहेत. तर आमचं एकच सांगणं आहे की आम्हाला कोणावर धूळपेक करायची नाही, पण आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो हे निश्चित तुम्हाला सांगतो. खूप खूप धन्यवाद. तर हे प्रभाग क्रमांक 10 सगळे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत. दोन प्रमुख समस्या इथल्या आहेत, ते म्हणजे सातत्याने वीज खंडित केली जाते आणि दुसरं म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे. अजूनही काही सोसायट्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, त्याचा भुर्दंड हा सोसायट्यांना सोसावा लागतोय आणि त्यामुळे हे सगळे जे चारही उमेदवार असणार आहेत त्यांना एक बदल घडवून आणायचा आहे आणि त्यामुळेच अजित पवार यांनी या चारही जणांची निवड केलेली आहे. आता मतदार राजा नेमकं काय करतो हे 16 तारखेला समजणार आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.